नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरस्वागत। मित्रांनो, ई पीक पाहणी 2024 सुरू झालेला आहे। यामध्ये खरीप पिकाची नोंदणी करण्यास शेतकऱ्यांना शेतकरी लॉगिन हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। यामध्ये नेमकं कोणते स्टेप करायचे आहेत ते थोडक्यात सांगणार आहे। तसेच आपण ई पीक पाहणी केलं तरच काही क्लेम करता येणार आहेत आणि आपल्या शेतामध्ये हे पिकं आहेत हे शासनाला अथवा महसूल विभागाला दर्शवण्यासाठी हे एक महत्त्वाचा मुभा शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा वगैरे भरलेले आहेत अथवा अतिवृष्टी पण सध्या होत आहे त्याकरिता ई पीक पाहणी करणे गरजेचं आहे। त्यामुळे ई पीक पाहणी कसं करायचं थोडक्यात सांगतोय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला या व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, ई पीक पाहणी खरीप 2024 करण्यासाठी पूर्वीचा जो ई पीक पाहणी मोबाईल ॲप जर तुमच्या मोबाईलमध्ये असेल त्याला प्रथमतः प्ले स्टोअरमध्ये जावा, ई पीक पाहणी असं टाईप करा। तुमचा जुना असलेला ॲपच त्या ठिकाणी दर्शवला जाईल, त्याला अपडेट करा। अपडेट केल्यानंतर नवीन जो व्हर्जन आहे तो अपडेट होईल। आपल्याला प्रथमतः विभाग निवडावा लागेल। पुणे विभाग आपला जो काही जिल्हा असेल ते कुठल्या विभागात येईल ते विभाग निवडा। विभाग निवडल्यानंतर ई पीक पाहणीचा जो काही कालावधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे तो कालावधी आहे 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या लॉगिनमधनं आपल्या शेती पिकांचं नोंदणी आपल्या 7 वार उतारावर ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे। त्याकरता या कालावधीमध्ये जे काही आपल्या शेतामध्ये खरीप पिकं आहे, जे उडीद म्हणा, तूर आहे, सोयाबीन आहे आणि मराठवाडा त्या भागामध्ये वगैरे कापूस वगैरे आहे, जे काही पिकं आहेत खरीपमध्ये घेतली जाणार त्या सर्वांची नोंद तुमच्या ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून 7 वार उतारावर नोंद करा। याचा महत्त्व काय आहे की पुढं तुम्ही जर पीक विमा भरलेला असाल तर क्लेम केल्यानंतर शासनाला आपल्या जे उतारावर पिकं दर्शविलेले आहेत ते पिकं आणि आपण पीक विमा उतरवलेलं पीक दोन्ही योग्य असेल आणि तुम्ही क्लेम टाकल्यानंतर जो कंपनीच्या माध्यमातून प्रतिनिधी येऊन आपला पाहणी करतो आणि केल्यानंतर जो काही पिकाचं नुकसान झालेलं आहे याची टक्केवारी ठरवून तो वर कळवल्यानंतर आपल्याला पीक विमा मिळत असतो। त्यासाठी पीक विम्याच्या दृष्टीनं ही ई पीक पाहणी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टी होत आहे, काही नद्यांना पूर आलेले आहे, पूर येत आहे, जसे की कृष्णा, भीमा या नदीकाठच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी खरीप पिकाचं लागवड झालेलं आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जर आपल्या शेती पिकामध्ये जर जो पुराच्या पाण्यानं आपले खरीप पिकं जर नुकसान झाले तर शासनानं आपण या वेळी हे पिकं घेतलेले आहेत हे सिद्ध करण्यासाठी उतारावर नोंद असण्याचं गरजेचं आहे। आपल्या शेती पिकात जे काही नुकसान होणार आहे त्याचे भरपाईपोटी आपण शासनाच्या माध्यमातून दाद मागता यावं याकरिताही हे ई पीक पाहणी महत्त्वाचं आहे। त्याकरिता ही खरीप ई पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांनी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये नक्की करा। काही नाही, सोपे स्टेप आहेत। लॉग इन केल्यानंतर विभाग निवडा, विभाग निवडल्यानंतर शेतकरी लॉग इन हा टॅब ओपन होईल, तिथं क्लिक करा। या अगोदर जर तुम्ही रजिस्टर केला असेल तर तो मोबाईल क्रमांक टाका। जर तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर तिथं संकेत विसरलात का या बटनावर क्लिक केल्यानंतर पासवर्ड दाखवेल, तो पासवर्ड त्या ठिकाणी एंटर करा। मग तुमचा तो ॲप आहे तो लॉग इन होईल। लॉग इन झाल्यानंतर पुढचं जर प्रोसिजर आहे ते पीक नोंदवा अथवा ई पीक पाहणी त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पुढील जो प्रोसिजर आहे तो करू शकता। पीक पाहणी संदर्भात हा छोटासा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।